नवीन बॅग नवीन सुरुवात. चला मग गोव्याला जायचा. अहो गोव्याला जायचा. माझी बहीण आली होती गोव्यावरून मला घेण्यासाठी. तर तिने येताना विराज स्टेशन वडापाव आणलेले आणि आई वडापाव न खाता पाव खात होती आणि वडापाव खाऊन झाल्यानंतर भाव खात होती. ही असो, पण हिने डाळ मात्र मस्त बनवलेली. कारण हिने माँ की डाळ जी बनवलेली, ज्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे लॉंग व्हिडिओवर, नक्की बघा. छान बनते ही डाळ. आणि डाळ तर छान बनलीच होती, त्यानंतर हिने चपात्या पण कशा काय नरम बनवलेल्या. आम्ही रेडीमेड पीठ आणतो आणि त्याच्या चपात्या जेलमध्ये असतात ना तशा बनतात, पण मात्र हिने ह्या पण नरम बनवल्या. कशा तर मी तुम्हाला नक्की दाखवेन पुढच्या व्हिडिओज मध्ये. आणि हिने ना तोडग्याची भाजी केलेली, त्याचं नाव मला नीट उच्चारता येत नाही, पण या नरम नरम चपात्यांबरोबर ही भाजी पण काय जबरदस्त लागत होती यार. चण्याची डाळ टाकून आणि एक बटाटा टाकलेला वाटतं तिने, पण काय जबरदस्त लागत होती तोडग्याची भाजी. त्यानंतर नेहमी मला व्हिडिओ मध्ये आईस्क्रीम खाताना बघितल्या कारणाने हिने सुद्धा माझ्याकडून आईस्क्रीमची डिमांड केली आणि ती मी पूर्ण केली. आणि दोघी मस्त माईले की आईस्क्रीम खातात. आई तर काय नेहमीच आईस्क्रीम खाण्यामध्ये मग्न असते आणि ताई खुश झाली होती. मग आम्ही गोव्यावरून या तुम्ही किंवा अमेरिकेमधून, जय भवानी बोलत आम्ही पोचलो डी मार्टला. कारण आम्हाला इथे पॅकिंग साठी शॉपिंग करायची होती. तर मग काय, हिने स्वतःसाठी पहिला बॅग घेतली आणि मग मी माझ्यासाठी बॅग घेतली, मोठी ट्रॉली बॅग. आणि लागलो डी मार्टच्या लाईनीमध्ये. इथे आल्यावर ना लॉकडाऊन वाली फिलिंग येते. काही काही लोक एकदम बचत शॉपिंग करत होते, काय लॉकडाऊन होणार आहे सिरियसली यार. त्यानंतर ही माझ्याबरोबर सेलिब्रिटी होती ना जी भाव खात होती, तिच्यासाठी पिझ्झा घेण्याचं ठरवलं. 99 रुपीज पासून इथे पिझ्झा स्टार्ट होतो. आणि वर्किंग प्लेस बघा ना, काही चिल आणि मस्त ओपन आहे, अजिबात गर्दी नाही, छान आहे. त्यानंतर मी इथे 149चा हिच्यासाठी पनीर पिझ्झा घेतला आणि तो खूप डिलिशियस दिसत होता. आईला दिला तर बोलतो नको मला आंबट आंबट, तुम्हीच खावा. मग काय, हिने आईच्या इच्छेचा पीस स्वतः खाल्ला आणि तिला तो आवडला. चला म्हटलं कोणाला तरी आवडला. त्यानंतर आल्या आल्या पिझ्झा खाल्ल्यानंतर हिने पराक्रमही केला. हिने टॉयलेटचा डोर एवढा जोरात लावलेला की तो ओपनच होत नव्हता. आणि एक नाही, बाथरूम आणि टॉयलेट दोघांचे तिने एकदम दरवाजे कच्च बंद केलेले. कसं कसं मी उघडलं आणि मग शांतपणे टीव्ही बघत बसलेली. आई बोलली पुरे आता. बॅग प्लास्टिक मध्ये पॅक झाली, पण माझं नशीब नाही. गोव्याला जायचा उत्साहात बॅग पण घाबरली वाटतं. उद्या या बॅगेमध्ये सामान भरणार आणि प्रवास डायरेक्ट गोवा. प्रवास मोठा आहे, पण सोबत यायचं असेल तर लगेच सबस्क्राईब करा.